राजा सौदास. भगीरथाच्या वंशावळीतील एक राजा सौदास होता. तो सुदासाचा पुत्र होता. त्याच्या पत्नीचे नाव मदयंती होते. हा राजा पण इतर सूर्यवंशीय राजाप्रमाणेच अतिशय शूर आणि सद्वर्तनी होता. एकदा तो जंगलात शिकारीला गेला असता त्याला एक राक्षस भेटला. त्याने त्याचा वध केला आणि तो आपल्या नगरात परत आला. त्या राक्षसाला एक भाऊ होता हे सौदास राजाला माहीत नव्हतं. आपल्या भावाची हत्या झाली आहे हे पाहून त्याने सौदासावर सूड उगवण्याचं ठरवलं. त्याने मोठ्या युक्तीने राजवाड्यात प्रवेश केला आणि स्वयंपाकी बनून राजाच्या स्वयंपाकघरात काम करू लागला. एकदा राजाचे कुलगुरू ऋषी वसिष्ठ राजवाड्यात आले असताना राजाने त्यांचे आदरातिथ्य करून त्यांना भोजनाचा आग्रह केला. आचार्यांच्या वेशात असलेल्या राक्षसाने मनुष्याचे मांस शिजवून त्यांना वाढले. वसिष्ठ ऋषी अतिशय क्रोधित झाले आणि त्यांनी राजाला शाप दिला. मला जे तू अन्न वाढलेस ते अन्न खाणारा राक्षस तू होशील. त्यानंतर वसिष्ठांच्या लक्षात आलं की ह्यामध्ये सौदास राजाचा काहीच दोष नसून ते एका राक्षसाचं काम आहे. तेव्हा त्यांनी तो शाप फक्त 12 वर्षांपुरताच ठेवला. राजा सौदासालाही वसिष्ठ ऋषींचा राग आला, कारण तो अतिशय प्रामाणिक आणि सद्वर्तनी राजा होता. असे नीच कृत्य त्याने कदापिही केले नसते. तोही आपल्या ओंजळीत पाणी घेऊन वसिष्ठांना शाप देण्यासाठी तयार झाला. पण त्याची पत्नी मदयंती अतिशय सालस आणि परमेश्वरावर श्रद्धा ठेवणारी होती. आपला पती योग्य करत नाही हे तिच्या लक्षात आलं आणि ती त्याला म्हणाली, कृपया हे कृत्य करू नका. ब्राह्मण आणि ऋषींचा मान राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जरी वसिष्ठ ऋषींनी तुमच्यावर अन्याय केला असला तरी तुमच्या कुलगुरूंशी अशी वर्तणूक करणं योग्य नाही. हे तुमच्यासाठी आणि तुमच्या पुढील वंशासाठी योग्य नाही. राजाने विचार केल्यावर त्याला आपल्या पत्नीचे म्हणणे योग्य वाटले आणि त्याने ओंजळीतले पाणी स्वतःच्या पायावर टाकले. त्या पाण्यामुळे त्याचे पाय काळे झाले आणि त्याचे नाव कल्माषपाद असे पडले. तो राक्षस झाला आणि जंगलात राहू लागला. तो राक्षस असताना एका जंगलात त्यांनी एका ब्राह्मण जोडप्याला पाहिले आणि त्याच्या राक्षसी स्वभावानुसार त्याने ब्राह्मणाला पकडले आणि त्याला खाणार. तितक्यात ब्राह्मणाची पत्नी त्याला म्हणाली, राजा, तू राक्षस नाहीस. महाराणी मदयंतीचा पती आणि इक्ष्वाकू वंशाचा वीर महारथी आहेस. तेव्हा हा अधर्म तू करू नकोस. तुझा खरा स्वभावधर्म आठव आणि माझ्या पतीला सोडून दे. ब्राह्मणाची हत्या करणे म्हणजे जिच्या उदरात सर्व विश्व असते अशा गायीची हत्या करण्यासारखे आहे. हवं तर माझी हत्या कर, पण माझ्या पतीला सोडून दे. पण राजाच्या मनावर राक्षसी वृत्तीचा इतका प्रभाव होता की त्याने तिच्या विनवणीकडे दुर्लक्ष करून ब्राह्मणाला खाऊन टाकलं. त्याची पत्नी दुःखाने आणि संतापाने वेडीपिशी झाली. ती म्हणाली, तू आम्हा पती पत्नींची ताटातूट केलीस तेव्हा माझा शाप ऐक. ज्यावेळेस तू तुझ्या पत्नीला जवळ घेण्याचा प्रयत्न करशील तेव्हा तुला मृत्यू येईल. आणि त्यानंतर तिने पतीच्या शवास अग्नी दिला आणि स्वतःही त्या चितेत प्रवेश करती झाली. 12 वर्षे निघून गेली आणि राजाची शापातून मुक्तता झाली. तो आपल्या नगरामध्ये परत आला. जेव्हा तो संग करण्यासाठी आपल्या पत्नीजवळ गेला तेव्हा तिने त्याला अडवले, कारण तिला त्या ब्राह्मण पत्नीचा शाप माहीत होता. त्यानंतर त्याने स्त्री सुखाचा त्याग केला. अशा प्रकारे आपल्याच कर्माने तो निपुत्रिक झाला. त्या काळच्या रीतीप्रमाणे त्याने आपले कुलगुरू वसिष्ठांना मदयंतीच्या ठिकाणी गर्भदान करण्याची विनंती केली. मदयंतीने 7 वर्षेपर्यंत गर्भधारण केला, पण तो जन्माला आला नाही. तेव्हा वसिष्ठ ऋषींनी दगडाने तिच्या पोटावर आघात केला. तेव्हा त्याचा जन्म झाला. तो अश्मा म्हणजे दगड ह्याच्या आघातामुळे उत्पन्न झाल्यामुळे त्याचे नाव अश्मक ठेवले. अश्मकापासून मूलकाचा जन्म झाला. परशुराम जेव्हा पृथ्वीला निक्षत्रिय करत होते तेव्हा स्त्रियांनी त्यांना लपवून ठेवले होते, म्हणून
त्याचे एक नाव नारी कवच असे पडले. त्याला मुलं कशासाठी म्हणतात की पृथ्वी क्षत्रियहीन झाल्यानंतर तो वंशाचा मूळ प्रवर्तक बनला. ह्याच वंशात पुढे खट्वांग हा चक्रवर्ती राजा झाला. तो अतिशय शूर राजा होता. एकदा देवांना असुर खूप त्रास देत असताना देवांनी राजा खट्वांगाची मदत मागितली. त्याने इंद्राला आणि इतर देवांना मदत करून असुरांचा पराभव केला. देव त्याच्यावर अतिशय प्रसन्न झाले आणि त्याला वर मागण्यास सांगितले. खट्वांगाने त्यांना आपल्याला अजून किती आयुष्य आहे ह्याची विचारणा केली. देव एकमेकांकडे बघू लागले आणि म्हणाले, हे देवरहस्य आहे, परंतु आम्ही तुला वर मागण्यास सांगितल्यामुळे आम्ही ते नाकारू शकत नाही. तुला जेमतेम 1 मुहूर्त आयुष्य आहे. 1 मुहूर्त म्हणजे साधारण 20 मिनिटे. हे ऐकून खट्वांग दुःखी झाला नाही. तो ताबडतोब पृथ्वीवर आला आणि ध्यान करण्यास बसला. त्याने नारायणांच्या रूपावर आपले चित्त एकवटले आणि म्हणू लागला, हे नारायणा, ह्या विश्वात तुझ्याशिवाय प्रिय मला काहीच नाही. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी कधीच अधर्माने वागलो नाही. देवांनी मला स्वर्गाचे आमिष दाखवले, पण त्याचाही मी अस्वीकार केला. हे नारायणा, ह्या विश्वाच्या मायाजालातून मुक्त होण्यासाठी मी तुमच्या कमलचरणांशी शरण आलो आहे. असं म्हणून सर्वस्वाचा त्याग करून खट्वांग राजा नारायण चरणी विलीन झाला. श्रीराम. खट्वांगाच्या पुत्राचे नाव दीर्घबाहू असं होतं. त्याच्या पुत्राचे नाव रघु होतं. रघुच्या पुत्राचे नाव अज होतं. अजच्या पुत्राचे नाव दशरथ होतं. रावणाचे पृथ्वीवर अतिशय अत्याचार चालू होते. त्याने देवांवरही अत्याचार करण्यास सुरुवात केली. देवांना रावणाच्या अत्याचारांपासून मुक्त करण्यासाठी नारायणांनी पृथ्वीवर मनुष्यावतार धारण करण्याचे ठरवले. कारण रावणाला ब्रह्मदेवांनी दिलेल्या वराप्रमाणे फक्त मनुष्य त्याचा वध करू शकेल असं होतं. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न ही नारायणांची 4 रूपे होती, ज्यांच्याद्वारे नारायणांना विश्वातील पापे नष्ट करायची होती. त्याप्रमाणे त्यांनी दशरथाच्या वंशात दशरथाचा पुत्र म्हणून जन्म घेतला. चौघेही पुत्र कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयीच्या पोटी जन्माला आले. हे 4ही राजकुमार अतिशय लाडाकोडात वाढले. राम जेव्हा 16 वर्षाचा झाला तेव्हा महर्षी विश्वामित्र दशरथाच्या दरबारात आले आणि म्हणाले, मी सिद्धाश्रमामध्ये एक मोठा यज्ञ करत आहे. मारीच आणि सुबाहू हे 2 राक्षस त्या जागेवर येऊन ती जागा दूषित करतात आणि आमच्या यज्ञात आडकाठी आणतात. तेव्हा तुझा शूरपुत्र राम माझ्याबरोबर पाठव, जेणेकरून तो राक्षसांचा नाश करेल. दशरथ राजाचे रामावर इतके प्रेम होते की त्याचा विरह सहन करून रामाला विश्वामित्रांबरोबर पाठवण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती. पण वसिष्ठ ऋषींनी दशरथ राजाची समजूत काढली आणि रामाला जर विश्वामित्रांबरोबर पाठवलं नाही तर त्यांच्या क्रोधास सामोरे जावे लागेल याची कल्पना दिली. त्यामुळे दशरथाने राम आणि लक्ष्मण यांना विश्वामित्रांबरोबर पाठवलं. ते वनातील प्रसिद्ध सिद्धाश्रमात पोचले. जेव्हा यज्ञाला सुरुवात झाली तेव्हा मारीच आणि सुबाहू हे 2 राक्षस आकाशातून आले. तेव्हा रामाने सुबाहूचा वध केला आणि मारीचाला समुद्रकिनारी हाकलून दिले. यज्ञ निर्विघ्नपणे पार पडला. त्यानंतर ऋषी विश्वामित्र राम आणि लक्ष्मणाला जनक राजाच्या मिथिला नगरीत घेऊन गेले. तिथे सीतेचा स्वयंवर सोहळा होणार होता. शिवधनुष्याला उचलून प्रत्यंचा लावणाऱ्या वीराला सीता वरमाला घालणार असा पण होता. देशोदेशीच्या अनेक राजे महाराजांनी शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु ते कुणालाही हलवता आलं नाही. लंकापती शूर पराक्रमी रावण, त्याला सुद्धा या शिवधनुष्याला हलवता आलं नाही. रामाने मात्र हे शिवधनुष्य लीला उचलले आणि तिला प्रत्यंचा लावताना ते मोडले गेले. रामाने स्वयंवरात पण जिंकून सीतेशी विवाह केला. सीता रूपा गुणांनी रामाला साजेशी होती. सुंदर, तरुण, उच्चकुलीन, परंतु तेवढीच विनयशील असलेली सीता
ही रामाची पत्नी झाली. सीतेला घेऊन अयोध्येकडे जात असताना रामाची परशुरामाची भेट झाली. परशुरामाने शिवधनुष्य जनकाला दिले होते आणि ते रामाने तोडल्यामुळे परशुरामाचा रामावर राग होता. परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली होती, म्हणून रामाचा परशुरामावर सुद्धा राग होता. दोघांमध्ये युद्ध झाले आणि रामाने विष्णू धनुष्यालाही प्रत्यंचा लावली आणि विष्णू धनुष्याने परशुरामाचा पराभव केला. कैकेयीला दिलेल्या वरांमुळे दशरथाला रामाला 14 वर्षे वनवासात पाठवायला लागलं. रामाने वडिलांची आज्ञा शिरसावंद समजून आनंदाने आपल्या राज्याचा, अयोध्या नगरीचा, वैभवाचा, सर्वांचा त्याग करून वनवास पत्करला. त्याच्याबरोबर त्याचा प्रिय बंधू लक्ष्मण आणि पत्नी सीता ही अरण्यात निघून गेले. अरण्यात असताना रावणाची बहीण शूर्पणखा हिने रामाला पाहिले. ती त्याच्यावर मोहित झाली. तिला तिच्या पापाची शिक्षा म्हणून तिचं नाक कापलं गेलं आणि ती कुरूप झाली. तिने रागाने खर, दूषण, त्रिशिरा या मोठ्या सामर्थ्यवान राक्षसांना रामाशी युद्ध करायला पाचारण केले. ते अत्यंत क्रूर होते, पण रामाने आपल्या युद्ध कौशल्याने आणि पराक्रमाने त्या सर्वांचा आणि त्यांच्या सैन्याचा पराभव केला. हे वृत्त ऐकून रावण अतिशय क्रोधित झाला. तो स्वयंवराच्या वेळेस सीतेच्या लावण्यावर मोहित झालेला होताच, शिवाय वरील कृत्याचा सूड घेण्यासाठी, विशेषतः शूर्पणखेच्या झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी त्याने मारीच राक्षसाला सोन्याच्या हरणाच्या रूपात अरण्यात पाठवले. सीतेने ते हरिण आश्रमाच्या आजूबाजूला हिंडताना पाहिलं आणि ती त्याच्यावर मोहित झाली. तिने रामाकडे ते हरिण आणून देण्याचा हट्ट केला. सीतेने अजूनपर्यंत रामाकडे कुठल्याच गोष्टीचा हट्ट केला नव्हता, त्यामुळे रामाने तिचा हट्ट पुरवण्याचे ठरवले. पण ते हरिण रामाला आश्रमापासून दूर घेऊन गेले. तेव्हाच रामाला ते हरिण नसून राक्षस आहे याची जाणीव झाली आणि त्याने आपल्या बाणाने त्या हरिणाचा म्हणजेच मारीच राक्षसाचा वध केला. राम आणि लक्ष्मण दोघेही पर्णकुटीत नसल्याचा फायदा घेऊन रावणाने सीतेचे अपहरण केले. राम आणि लक्ष्मण दोघेही पर्णकुटीत परत आल्यावर सीता नसल्याचे त्यांना समजले. ते दोघेही अरण्यात सीतेला शोधू लागले. तेव्हा त्यांनी मरणावस्थेत असलेल्या आपल्या प्रिय पिताच्या मित्राला जटायूला पाहिले. जटायूने सीतेला पळवून नेणाऱ्या रावणाशी निकराने युद्ध केले होते, परंतु त्यामध्ये तो अयशस्वी झाला. त्याने रावण सीतेला लंकेत घेऊन गेला ही वार्ताला राम लक्ष्मणांना दिली आणि त्यानंतर त्याची प्राणज्योत मालवली. त्यानंतर राम लक्ष्मणांनी जटायूच्या शरीराला विधीपूर्वक अग्नी दिला आणि सीतेच्या शोधार्थ सर्व अरण्यात वेळल्यासारखे हिंडू लागले. राम सीतेच्या विरहाने अतिशय दुःखी झाला होता आणि लक्ष्मण त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता. सीता म्हणजे त्याचे पंचप्राण होते. तो तिच्याशिवाय जगूच शकत नव्हता. लक्ष्मण तऱ्हेने त्याचे दुःख हलकं करायचा प्रयत्न करत होता. वाटेत कबंध नावाच्या राक्षसाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला ह्या दोघांनी मारले. त्यानंतर ते एका टेकडीवर पोचले असता तिथे त्यांची सुग्रीवाशी भेट झाली. सुग्रीव हा वानरांचा राजा होता. त्याचा भाऊ वाली ह्याचा पराभव करून रामाने सुग्रीवाला त्याचे राज्य परत मिळवून दिले. त्यानंतर सुग्रीव आणि त्याच्या वानर सेनेला घेऊन राम दक्षिणेला समुद्राच्या किनाऱ्यावर आला. हनुमानाने सीता लंकेत असल्याचा शोध लावला होता आणि परत येताना लंकेला जाळले होते. 3 दिवस आणि 3 रात्री राम आणि त्याची सेना समुद्र किनाऱ्यावर थांबले होते. रामाला असं वाटत होतं की सागरदेव त्याला लंकेत जाण्यासाठी मार्ग करून देईल, पण त्याच्यात जेव्हा लक्षात आले की सागरदेव त्याला लंकेत जाण्यासाठी मार्ग करून देत नाही, तेव्हा त्याला फार राग आला आणि त्याने सागराला धमकावणी दिली की तो सर्व समुद्राला आग लावेल. तेव्हा सागरदेव बाहेर आला आणि त्याने रामाची क्षमा मागितली. तो म्हणाला, ह्या वानरसेला तुम्ही माझ्यावर पूल बांधायला सांगा, तो पूल तरंगता ठेवण्याचे काम मी करीन. त्याप्रमाणे
सर्व वानरसेनेने दगडांनी पूल बांधला आणि ते सर्व लंकेत पोचले. लंकेमधील मोठमोठे बगीचे, धान्याची कोठारे, पक्ष्यांची खुराडी, करमणुकीच्या अनेक जागा हे सर्व वानरसेनेने नष्ट केले. आणि ज्याप्रमाणे हत्तींचा कळप एखाद्या कमळे असलेल्या सरोवरामध्ये जाऊन त्यांचा नाश करतो, त्याचप्रमाणे वानरसेना लंकेतील दिसेल त्या गोष्टींचा नाश करत होती. राम आणि त्याच्या रामसेनेचा प्रताप ऐकून रावण संतापाने बेभान झाला. त्याने निकुंभ, कुंभ, धूम्राक्ष, दुर्मक, सूरनाग, नरंतक अशा मोठमोठ्या राक्षसांना त्यांच्याशी लढाई करायला पाठवले. त्यापाठोपाठ रावणाचा पुत्र इंद्रजित, त्याचा प्रमुख सेनापती प्रहस्त, अतिक्य, विकंपन आणि शेवटी स्वतःचा भाऊ कुंभकर्ण ह्या सर्वांना युद्ध करण्यास पाठवले. परंतु ह्या सर्वांना राम, लक्ष्मण, सुग्रीव, हनुमान, नील, अंगद, जांबवन व इतर योद्ध्यांनी ठार मारले. शेवटी रावण स्वतः युद्धभूमीवर आला. रामाला मृत्यूदंड द्यावयाचा या एकाच ईर्षेने तो युद्धभूमीवर अवतरला. रावण युद्धभूमीत उतरल्यावर इंद्राने स्वतः आपला रथ मछली ह्या सारथ्याबरोबर रामासाठी पाठवला. राम आणि रावण यांच्यात घनघोर युद्ध झालं आणि शेवटी आपल्या ब्रह्मास्त्राने रामाने रावणाचा वध केला. रावणाचा भाऊ बिभीषण याने रावणाचा व त्याच्या सर्व योद्ध्यांचा रीतीपूर्ण अंत्यसंस्कार केला. रामाने बिभीषणाला लंकेच्या राजसिंहासनावर बसवले आणि त्याला कल्पांतापर्यंत राज्य करण्याचा वर दिला. त्यानंतर राम सीतेला घेऊन लंकेहून निघाला. त्याच्याबरोबर लक्ष्मण, सुग्रीव, हनुमान आणि बिभीषण होते. रामाला अयोध्येला लवकरात लवकर पोचण्याची इच्छा होती. तिथे त्याचा भाऊ भरत 14 वर्षे वल्कले नेसून जटा वाढवून अयोध्येच्या बाहेर असलेल्या नंदीग्रामात राहून राज्यकारभार करत होता. तो कधीही सिंहासनावर बसला नाही. त्याने सिंहासनावर रामाच्या पादुका ठेवल्या होत्या आणि त्याच्या नावाने राम अयोध्येहून येईपर्यंत राज्य केले. भरताला जेव्हा समजलं राम, लक्ष्मण इत्यादी अयोध्येला येत आहेत, तेव्हा तो रामाच्या पादुका मस्तकावर ठेवून नंदीग्रामाच्या बाहेर पडला. रामाला बघितल्यावर त्याने त्या पादुका जमिनीवर ठेवल्या आणि रामाच्या चरणांवर मस्तक ठेवले. त्याच्या डोळ्यातून सतत अश्रुधारा वाहत होत्या. रामाने अत्यंत प्रेमाने भरताला उठवलं आणि त्याला आलिंगन दिलं. ब्राह्मणांनी मंत्र म्हणून त्यांचे स्वागत केले. रामाने त्याच्या भावांबरोबर आणि अयोध्येच्या जनतेबरोबर अयोध्येत प्रवेश केला. अयोध्येमध्ये फार मोठा आनंदोत्सव साजरा झाला. रामाला राज्याभिषेकाच्या आधी पवित्र जलाने अभ्यंगस्नान घातले गेले व त्याचा राजा म्हणून राज्याभिषेक झाला. रामाने खूप यज्ञयाग केले आणि अत्यंत उत्तम रीतीने राज्यकारभार केला. एकदा असेच प्रजेचे विचार समजण्यासाठी गुप्तपणे तो बाहेर गेला असताना जनतेच्या मनात सीतेबद्दल संशय आहे असं त्याच्या लक्षात आलं. रावणाकडे राहिलेली सीता पवित्र कशी असू शकते असा त्यांचा सूर होता. राम अत्यंत कर्तव्यनिष्ठ राजा होता आणि प्रजेला आनंदी ठेवणे हे त्याचे सर्वात पहिले कर्तव्य आहे असं तो मानत होता आणि त्यामुळे आपल्या अत्यंत प्रिय आणि पवित्र पत्नीचा त्याने केवळ प्रजेला सुखी करण्यासाठी त्याग केला. त्यावेळी सीता गरोदर होती. सीता वाल्मिकींच्या आश्रमात निघून गेली. तिथे तिने लव आणि कुश ह्या जुळ्या मुलांना जन्म दिला. मुलांचे संगोपन करून ती कुमारवयात आल्यावर भूमिकन्या सीतेने धरणीत प्रवेश करून आपले जीवन संपवले. ही वार्ता रामाला कळल्यावर त्याला अत्यंत दुःख झाले. पण राजा हा केवळ प्रजेच्या हितासाठी जगत असतो. त्याला स्वतःच्या कुठच्याही भावना नसतात हे विचार मनात आणून रामाने तो दुःखाचा डोंगर बसवला. रामाने 13,000 वर्षे अत्यंत उत्तम राज्य केले. त्यालाच रामराज्य असं म्हणतात. त्यानंतर भगवंतांनी आपली अवतार समाप्ती केली. चंद्रवंश. नारायणांच्या नाभीमधून कमळ उत्पन्न झालं आणि ब्रह्मदेवांची निर्मिती झाली. ब्रह्मदेवांच्या एका पुत्राचे नाव अत्री असे होते. एकदा अत्रींच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले
आणि त्यापासून एक पुत्र जन्मला. त्याचं नाव सोम म्हणजेच चंद्र असं ठेवण्यात आलं. ब्रह्मदेवांनी त्याला औषधांचा आणि ताऱ्यांचा देव बनवलं. सोमाने तिन्ही लोकांना जिंकले आणि राजसूय यज्ञ केला. सोम इतका सुंदर होता की त्याला बघितल्याबरोबर प्रत्येकजण त्याच्याकडे आकर्षित होत असे. ह्या सर्वांचा परिणाम असा झाला की काही काळानंतर तो अहंकारी आणि उद्धट बनला. त्याच्यातील प्रामाणिकपणा कमी होऊ लागला. देवांचे गुरु बृहस्पती यांची तारा नावाची पत्नी अतिशय सुंदर होती. सोम जबरदस्तीने तिला घेऊन गेला. तो इतका सुस्वरूप आणि मोहक होता की तारा त्याला आणि त्याच्या प्रेमाला प्रतिकार करू शकली नाही. बृहस्पतींचे आपल्या पत्नीवर अत्यंतिक प्रेम होते. ते परत परत सोमला आपली पत्नी आपल्याकडे पोचवण्याची विनंती करत होते. पण सोमने ह्या गोष्टीला पूर्णपणे नकार दिला. या कारणामुळे स्वर्गामध्ये मोठे युद्ध झाले. शुक्राचार्यांना म्हणजेच असुरांचे गुरु, त्यांना देवांचे गुरु बृहस्पती आवडत नव्हते. म्हणून ह्या युद्धात शुक्राचार्यांनी आणि त्यांच्या सर्व असुरांनी सोमला मदत करण्याचं ठरवलं. बृहस्पती हे अंगिरस ऋषींचे पुत्र होते आणि महादेवांना अंगिरस ऋषींबद्दल अतिशय आदर होता. त्यामुळे ते बृहस्पतींच्या बाजूचे होते. महादेव अंगिरस ऋषींना गुरुस्थानी मानत असत. त्याला कारणही तसंच होतं. ज्यावेळेस महादेवांची पत्नी दक्षकन्या सती हिने यज्ञाच्या वेळी देहत्याग केला तेव्हा महादेवांना अतिशय दुःख झाले आणि ते दुःखात इतके बुडून गेले की स्वतःचं अस्तित्वच विसरून गेले. तेव्हा नारायणांनी अंगिरस ऋषींना महादेवांकडे पाठवलं आणि त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यास सांगितलं आणि त्यांच्या दुःखातून बाहेर येण्यास त्यांना मदत करण्यास सांगितलं. त्यामुळे महादेव त्या भयानक दुःखातून बाहेर पडू शकले. ह्या कारणास्तव महादेवांना अंगिरस ऋषींबद्दल अतिशय आदर होता. इंद्र आणि इतर सर्व देवांनी बृहस्पतींची बाजू घेतली. देव आणि दानवांमध्ये घनघोर युद्ध झाले. असं वाटलं की आता दोन्ही सैन्यांचा नाश होईल आणि ही परिस्थिती केवळ आणि केवळ सोमच्या उद्धटपणामुळे आणि अहंकारीपणामुळे निर्माण झाली होती. शेवटी ब्रह्मदेवांनी मध्यस्थी करण्याचे ठरवले. ते आपला नातू सोम ह्याच्याकडे गेले आणि त्याला दम देऊन ताराला घेऊन ते बृहस्पतींकडे आले. बृहस्पतींचे तारावर इतके प्रेम होते की ते तिच्यावर रागूच शकले नाहीत आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ती गर्भवती आहे. ते तिला म्हणाले, मला माहीत नाही हे मूल कोणाचे आहे, परंतु तू ह्या मुलाला जन्म दे, म्हणजे मी स्वतःला त्या मुलाचा पिता म्हणेन. तू घाबरू नकोस, तू एक स्त्री आहेस, तेव्हा तुला मी कुठलाही शाप देणार नाही. ताराला पुत्ररत्न झाले. ते बाळ अतिशय सुंदर होते. बृहस्पतींना त्याचा अतिशय लळा लागला. त्याचप्रमाणे सोमलाही त्याचा लळा लागला. दोघेही त्या बाळावरून एकमेकांशी भांडू लागले. ऋषी आणि देवांनी ताराला मुलाच्या पित्याविषयी विचारणा केली, पण तिने शरमेने कुठचंच उत्तर दिलं नाही. नवीन जन्मलेल्या बालकाने आपल्या मातेला प्रश्न विचारायला सुरुवात केली. हे माते, तू बोलत का नाहीस? तू तुझ्या पतीशी विश्वासघात केला आहेस का? तू काहीच बोलत नाहीस. मला सांग, मी कुणाचा पुत्र आहे? त्यानंतर ब्रह्मदेवांनी ताराला एका बाजूला नेऊन गुप्तपणे बाळाच्या जन्माचे रहस्य विचारले, पण ती काही उत्तर देत नव्हती. नंतर तिच्या कलाकलाने घेऊन ब्रह्मदेवांनी तिला उत्तर देण्यास सांगितले. तेव्हा तिने अतिशय मृदू आवाजात चाचरत सोम हा ह्या मुलाचा पिता असल्याचे सांगितले. ह्यानंतर सोम ह्या मुलाला आपल्याबरोबर घेऊन गेला. ब्रह्मदेवाला त्या बाळाचे फार कौतुक वाटले. इतक्या लहानपणी त्याला स्वतःच्या जन्माचे सत्य जाणून घ्यायचे होते. इतक्या लहान वयात त्याच्याकडे हा शहाणपणा होता. म्हणून ब्रह्मदेवांनी त्याचे नाव बुध
असं ठेवलं. श्राद्धदेवाचा पहिला मुलगा सुद्युम्न महादेवांच्या शापामुळे स्त्री झाला आणि नंतर त्यांच्याच उशापाने 1 महिना पुरुष आणि 1 महिना स्त्री असं जीवन जगू लागला. स्त्री असताना त्याचे नाव इला असे. एकदा तो इलाच्या स्त्री स्वरूपात असताना त्याला सोमपुत्र बुध यांनी पाहिलं आणि तो त्या सुंदर इलाच्या प्रेमात पडला. त्या संपूर्ण काळात सुद्युम्न इला म्हणून राहिला. बुध आणि इला यांना एक सुंदर पुत्ररत्न झालं. त्याचं नाव पुरुरवा असं ठेवण्यात आलं. त्यानंतर सुद्युम्न वनात निघून गेला. पुरुरवा हा चंद्रवंशाचा पहिला राजा झाला. पुरुरवामध्ये आपल्या वडिलांची बुद्धिमत्ता आणि आजोबांचं सौंदर्य यांचा उत्तम संगम झाला होता. त्याची कीर्ती दूरवर पसरली होती. एकदा इंद्राच्या दरबारात नारद मुनी पुरुरवाच्या महतीचे वर्णन करत होते. त्याच्या सौंदर्याचे, त्याच्या उदात्तपणाचे, त्याच्या प्रामाणिकपणाचे वर्णन करीत होते. राजाला शोभणारे सर्व गुणधर्म त्याच्यामध्ये एकवटलेले होते. पुरुरव्याचे हे वर्णन ऐकून स्वर्गातील अप्सरा उर्वशी त्याच्या प्रेमात पडली आणि त्याला मिळवण्यासाठी पृथ्वीवर अवतरली. ती पुरुरव्याच्या दरबारात गेली. त्या लावण्यवतीला बघून पुरुरव्याचे भान हरपले. तो तिच्या सौंदर्याकडे अनिमिष नेत्रांनी पाहू लागला. त्याने अत्यंत मृदू आवाजात तिला बसण्यास सांगितले. तिच्या डोळ्यांतील नजरेनेच त्याने तिच्या मनातील भाव ओळखले. तिच्या नजरेत पुरुरव्याविषयी अत्यंतिक प्रेम दिसत होतं. त्याने तिला लग्नासाठी मागणी घातली. ती म्हणाली, तुझा इतका सुंदर उमदा राजा मला विवाहासाठी मागणी घालत आहे, ती मी कशी नाकारू? या पृथ्वीवरील किंवा स्वर्गातील कुठलीही स्त्री तुझ्यासारख्या पुरुषाला कशी नाकारेल? मी तुझ्यावरील प्रेमामुळेच तुझ्याकडे आले आहे. मी तुझ्याशी नक्कीच विवाहबद्ध होईन, पण माझ्या 2 अटी आहेत. त्या तू पूर्ण करायला हव्या आहेस. तिच्या प्रेमात अखंड बुडालेला पुरुरवा म्हणाला, हे सुंदरी, तुला मिळवण्यासाठी तुझ्या कुठल्याही अटी मी मान्य करीन. तेव्हा उर्वशी म्हणाली, मी माझ्याबरोबर माझे 2 मेंढे आणले आहेत. ते मला पुत्रांइतकेच प्रिय आहेत. तेव्हा त्यांच्या रक्षणाची जबाबदारी तुझी आहे. आणि दुसरी अट, समागमाची वेळ सोडून इतर कुठल्याही वेळी तू मला विवस्त्र अवस्थेत दिसता कामा नये आणि मी फक्त तूप खाऊन राहणार. या सर्व अटी पुरुरव्याने आनंदाने मान्य केला. त्यानंतर त्यांचा विवाह झाला. अनेक वर्षे त्यांनी एकमेकांबरोबर आनंदात घालवली. ते अनेक बगीचांमध्ये रममाण होत असत. कुबेराचा चैत्ररत्र बगीचा त्याचे अतिशय आवडते ठिकाण होते. स्वर्गामध्ये इंद्राला उर्वशीशिवाय चैन पडेना. तिच्याशिवाय स्वर्ग त्याला निर्जीव वाटू लागला. त्याने तिला स्वर्गात परत आणण्याचा निश्चय केला. त्याने गंधर्वांना उर्वशीला स्वर्गात परत आणण्यास सांगितलं. पुरुरवा आणि उर्वशी गाढ झोपलेले असताना गंधर्व आले व मेंढ्यांना घेऊन गेले. ते मेंढे जोरजोरात ओरडू लागले. त्यांच्या ओरडण्याने उर्वशीला जाग आली. ती काळजीने व्याकुळ झाली. तिने पुरुरव्याला उठवले आणि ती रागारागाने ओरडू लागली, माझ्या पुत्रांसारख्या मेंढ्यांचे तुला रक्षण करता येत नाही, तू कसला वीर? असं म्हणून ती त्याची अवहेलना करू लागली. उर्वशीचे ते अपमानास्पद शब्द ऐकून राजा खाडकन उठला आणि आपली तलवार घेऊन बाहेर पडला. तेव्हा त्याच्या अंगावर कोणतेही वस्त्र नव्हते. गंधर्व मेंढ्यांना तिथेच सोडून निघून गेले. इंद्राने तेवढ्यात युक्ती केली. आकाशात विजा चमकल्या. त्या विजांच्या लखलखाटात उर्वशीने पुरुरव्याला विवस्त्र अवस्थेत पाहिले. तिच्या 2 अटी त्याच्याकडून मोडल्या गेल्यामुळे ती त्याला सोडून निघून गेली. तिच्याशिवाय जगणं पुरुरव्याला अशक्यप्राय होतं. तो पृथ्वीवर सगळीकडे तिला शोधत हिंडू लागला. एक दिवशी असं भटकत असताना त्याला उर्वशी आणि तिच्या 5 सख्या दिसल्या. त्याने सख्यांबरोबर उर्वशीला निरोप पाठवला की कृपया मला सोडून जाऊ नकोस. माझ्याशी इतक्या दुष्टपणे वागू नकोस.
तुझ्याशिवाय मी जिवंत राहू शकणार नाही आणि माझे हे मृत शरीर लांडगे आणि गिधाडे खाऊन टाकतील. उर्वशीने त्याला उलट निरोप पाठवला. ह्या वर्षाच्या शेवटी मी तुला भेटेन, एक रात्र तुझ्यासोबत राहीन आणि तुला पुत्र देईन. अशा प्रकारे दर वर्षातून एकदा आपली भेट होईल. आपल्याला ती वर्षातून एकदा तरी भेटेल ह्या कल्पनेनेच पुरुरवा अतिशय आनंदी झाला. शिवाय त्याच्या राज्याला वारसही मिळणार होता. जेव्हा तिची जाण्याची वेळ आली तेव्हा पुरुरवा अतिशय दुःखी झाला. तिने त्याला सांगितलं, तू गंधर्वांची प्रार्थना कर, ते आपल्याला कायमचे एकत्र आणतील. उर्वशीने सांगितल्याप्रमाणे पुरुरव्याने गंधर्वांची प्रार्थना केली. गंधर्वांनी त्याला एक अग्निकुंड दिलं आणि त्याच्यावर त्यांच्या सांगण्याप्रमाणे संस्कार करण्यास सांगितलं, जेणेकरून त्याला उर्वशीची प्राप्ती होईल. त्यांच्या सांगण्यानुसार त्याने ते अग्निकुंड एका झाडाखाली पुरलं. ती रात्र त्याने फक्त तिच्या विचारात घालवली. त्या रात्री स्वप्नात त्याला 3 वेद दिसले. सकाळी उठून तो अग्निकुंड पुरलेल्या जागेवर गेला. तिथे एक पिंपळाचा वृक्ष उगवला होता. त्याने त्यापासून 2 अरणी अर्थात मंथन करण्याची लाकडे तयार केली. गंधर्वांनी सांगितल्याप्रमाणे त्या अरणी एकमेकांवर घासल्या. त्यापासून अग्नी तयार झाला. त्या अग्नीचे 3 भाग झाले. 3 अग्नीचे भाग म्हणजे वेदांचे द्योतक होते. ह्या अग्निदेवतेची राजा पुरुरवाने गार्हपत्य, आहवनीय आणि दाक्षिणाग्नी अशा वेदांनी संस्कार करून पूजा केली आणि नारायणांकडे आपली इच्छा पुरी करण्याची प्रार्थना केली. नारायणांनी त्याची इच्छा पुरी केली आणि गंधर्व लोकात तो उर्वशीबरोबर राहू लागला. परशुराम. पुरुरव्याला उर्वशीपासून 6 पुत्र झाले. त्याच वंशावळीत गाधी नावाचा मोठा राजा होऊन गेला. त्याच्या कन्येचे नाव सत्यवती असे होते. एकदा ऋषिक नावाचा एक विद्वान ब्राह्मण राजाकडे आला आणि त्याने राजाकडे सत्यवतीसाठी लग्नाची मागणी घातली. तेव्हा राजाने त्याला सांगितले, जर तुझे माझ्या मुलीवर मनापासून प्रेम असेल तर तू मला 1000 पांढरे शुभ्र आणि काळे कान असलेले घोडे शुल्क म्हणून दे. तो पुढे म्हणाला, आम्हाला कन्या शुल्क घ्यायला आवडत नाही, परंतु तुझं माझ्या मुलीवर किती प्रेम आहे हे मला बघायचं आहे. त्यानंतर ऋचिक समुद्र राजा वरुण ह्याच्याकडे गेला आणि त्याने त्याच्याकडे मदत मागितली. वरुणाने त्याला काळे कान असलेले 1000 पांढरे शुभ्र घोडे दिले. ते त्याने गाधी राजाला दिले. राजाला अतिशय समाधान वाटले आणि त्याने आनंदाने आपली कन्या सत्यवती हिचा विवाह ऋचिकाशी करून दिला. गाधी राजाला पुत्र नव्हता व ऋचिकालाही पुत्र नव्हता. तेव्हा सत्यवतीने आणि तिच्या मातेने पुत्रप्राप्तीसाठी ऋचिकाकडे विनंती केली. ऋचिकांनी त्यांच्या इच्छेला होकार दिला. त्यांनी 2 भांड्यांमध्ये मंतरलेले पाणी तयार केले, एक सत्यवतीसाठी आणि एक तिच्या मातेसाठी. सत्यवतीच्या मातेसाठी तयार केलेल्या पाण्यामध्ये अतिशय सामर्थ्यवान क्षत्रिय गुणधर्म असलेला पुत्र होण्याचे सामर्थ्य होते आणि दुसऱ्या भांड्यामध्ये जे सत्यवतीसाठी तयार केले होते त्यामध्ये सर्व ब्राह्मणाचे गुणधर्म असलेला विद्वान ब्राह्मणपुत्र होण्याचे सामर्थ्य होते. हे सर्व करून ते नदीवर आपले रोजचे आह्निक करण्यासाठी निघून गेले. सत्यवती व तिची माता आश्रमात आल्या. त्याने मंतरलेले पाणी असलेली 2 भांडी पाहिली. गाधीची पत्नी हिला असं वाटलं की ऋचिकांनी स्वतःच्या पत्नीसाठी तयार केलेला चरू म्हणजे मंतरलेलं पाणी नक्कीच तिच्या चरूपेक्षा सरस असणार. तिला स्वतःचा मुलगा नातवापेक्षा अधिक श्रेष्ठ असायला हवा होता. तेव्हा तिने सत्यवतीला सांगितलं की दोन्ही चरू पुत्रप्राप्तीसाठीच आहेत. तेव्हा तुझ्यासाठी तयार केलेला मी ग्रहण करते आणि तू दुसरा ग्रहण कर.
सत्यवती अतिशय गरीब आणि लागवी होती. तिने ह्या गोष्टीला लगेच होकार दिला आणि रुचिक स्नानाहून यायच्या आत दोघींनी हे पाणी पिऊन टाकलं. रुचिक आल्यानंतर सत्यवतीने त्यांना मातेच्या सूचनेनुसार चरू बदलल्याचे सांगितले. या दोघी बायकांच्या मूर्खपणाचा त्यांना अतिशय संताप आला. ते रागाने म्हणाले, मला विचारल्याशिवाय तुम्ही हा अविचार का केलात? ते सत्यवतीला म्हणाले, मी तुझ्यासाठी ब्राह्मण गुणधर्म असलेला पुत्र आणि तुझ्या मातेसाठी क्षत्रिय गुणधर्म असलेला पुत्र होईल असे चरू तयार केले होते. आता तुला होणाऱ्या पुत्रामध्ये क्षत्रियाचे गुणधर्म असतील आणि तुझा भाऊ अत्यंत सात्विक ब्राह्मण होईल. हे ऐकून सत्यवती अतिशय घाबरली आणि त्यांचे पाय धरून ह्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी विनवू लागली. रुचिक म्हणाले, मी जास्तीत जास्त ही स्थिती एका पिढीने पुढे ढकलू शकेन. तुझा पुत्र सात्विक गुणधर्माचा ब्राह्मण होईल आणि तुझ्या नातवामध्ये सर्व क्षत्रियाचे गुणधर्म असतील. सत्यवतीने जमदग्नींना जन्म दिला. ते आपल्या मातेप्रमाणे अतिशय सात्विक होते. सत्यवतीच्या मृत्यूनंतर तिचे कौशिकी नदीमध्ये रूपांतर झाले आणि तिचे जल अत्यंत पवित्र होते. जमदग्नी भार्गव ह्यांचा रेणुकेशी विवाह झाला. त्यांना 5 पुत्र झाले. त्यातील सर्वात लहान राम होता. त्याच्यामध्ये सर्व क्षत्रियाचे गुणधर्म होते. तो अत्यंत शूर आणि पराक्रमी होता. हैहय या अत्यंत पापी राजापासून पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी नारायणांनी परशुराम हा अवतार घेतला होता. तो क्षत्रियांचा द्वेष्टा समजला जात असे. त्याच्यामध्ये क्षत्रियांचे गुणधर्म असले तरी जन्माने तो ब्राह्मण असल्यामुळे तो क्षत्रिय ब्राह्मणांचा अपमान करत त्यांना शिक्षा देत असे. परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली होती. गाधी राजाला कौशिक नावाचा पुत्र झाला. तो क्षत्रिय असला तरी त्याच्या आईने ब्राह्मण गुणधर्म असलेले मंतरलेले पाणी प्यायल्यामुळे त्याच्यामध्ये ब्राह्मणांचे सर्व गुणधर्म आले होते. हाच कौशिक राजा पुढे विश्वामित्र ऋषी झाला. कर्तवीर्यार्जुन हैहय हैहय देशामध्ये कर्तवीर्यार्जुन नावाचा राजा होऊन गेला. त्याने नारायणांचा अंश असलेल्या दत्तात्रयाची तपश्चर्या केली आणि त्यांच्याकडून 1000 हात मागून घेतले. तेव्हापासून त्याला सहस्त्रबाहू अर्जुन किंवा सहस्त्रार्जुन असं नाव पडलं. सहस्त्रार्जुन अतिशय पराक्रमी होता. त्याने दत्तात्रयांकडून शत्रूंपासून पराजित न होण्याचा वर मागून घेतला. त्याचबरोबर इंद्रियांचे अबाधित बळ, अतुल संपत्ती, तेजस्विता, वीरता, कीत आणि शारीरिक बळसुद्धा त्याने प्राप्त करून घेतलं. या सर्व प्राप्तीमुळे तो अतिशय उद्धट आणि अहंकारी बनला. एकदा तो नर्मदा नदीमध्ये बऱ्याच स्त्रियांबरोबर जलक्रीडा करीत असताना त्याने नदीचा प्रवाह अडवला आणि तो प्रवाह उलट्या दिशेने वाहू लागला. त्याच नदीच्या दुसऱ्या तीरावर रावणाचं शिबीर होतं. त्यामध्ये नदीचं पाणी शिरलं. रावणाला त्याचं कारण कळलं आणि त्याला अतिशय राग आला. त्याने सहस्त्रार्जुनाकडे जाऊन त्याचा अपमान केला. पण सहस्त्रार्जुनाने त्याला सर्व स्त्रियांसमोर पकडले आणि महिष्मती नगरामध्ये त्याला कैद करून ठेवलं. त्याची भरपूर अवहेलना करून मग त्याला सोडून दिलं. एकदा सहस्त्रार्जुन जंगलामध्ये शिकारीला असताना योगायोगाने जमदग्नी ऋषींच्या आश्रमात आला. ऋषींकडे कामधेनू होती. तिच्या मदतीने ऋषींनी राजाचे आणि त्याच्या इतर लवाजम्याचे भोजन वगैरे देऊन आदरातिथ्य केले. कामधेनूच्या सामर्थ्याने सहस्त्रार्जुन अतिशय प्रभावित झाला. त्याला जमदग्नी ऋषींचा मत्सर वाटू लागला. त्याने आश्रम सोडल्यावर कामधेनूला पळवून आपल्या राज्यात आणण्याची आज्ञा आपल्या सेवकांना दिली. त्याप्रमाणे सेवकांनी कामधेनूला पकडली आणि ते तिला जबरदस्तीने हैहयची राजधानी महिष्मती इथे घेऊन जाऊ लागले.
कामधेनू अतिशय दीनवाणे हंबरत होती. परशुराम बाहेरून आश्रमात आला तेव्हा त्याला कामधेनूच्या चोरीची बातमी समजली. त्याला अतिशय क्रोध आला. तो जणू सर्पाप्रमाणे फुत्कारू लागला. त्याने परशु उचलला आणि धनुष्य व पूर्णपणे भरलेला बाणांचा भाता घेऊन तो सहस्त्रार्जुनाच्या नगरीच्या दिशेने जाऊ लागला. सहस्त्रार्जुन नगरीच्या जवळ आला असताना त्याला परशुराम त्याचा पाठलाग करताना दिसला. परशुराम अत्यंत तेजस्वी दिसत होता. त्याच्या अंगावर ब्राह्मणाप्रमाणे मृगजीन होते, परंतु खांद्याला धनुष्य बाण आणि हातामध्ये मोठा परशु होता. त्याच्या चेहऱ्यावर सूर्याप्रमाणे तेज होते. सहस्त्रार्जुनाच्या लक्षात आलं की तो त्याच्यावर हल्ला करण्यासाठी आलाय. तेव्हा त्याने आपल्या 17 अक्षौहिणी सैन्यास परशुरामाशी युद्ध करण्यास पाठवले. परशुरामाने एकट्याने सर्व सैन्याचा नाश केला. आपल्या सैन्याचा असा विध्वंस झालेला पाहून स्वतः सहस्त्रार्जुन त्याच्याशी युद्ध करायला आला. त्याने 500 बाण एकाच वेळी परशुरामाच्या अंगावर सोडले, पण परशुरामाने ते सर्व मोडून टाकले. त्यानंतर सहस्त्रार्जुनाने मोठमोठे दगड आणि झाडे त्याच्या दिशेने फेकण्यास सुरुवात केली, परंतु परशुरामाने त्याचे सर्व हात तोडून टाकले आणि नंतर त्याचा शिरच्छेद केला. सहस्त्रार्जुनाचे 10,000 पुत्र हा सर्व प्रकार पाहून आणि आपल्या पित्याचा वध झालेला बघून घाबरून तिथून पळून गेले. परशुराम कामधेनूला घेऊन आश्रमात परत आला आणि त्याने सहस्त्रार्जुनाशी झालेल्या युद्धाची कथा जमदग्नींना सांगितली. त्यावर जमदग्नी म्हणाले, हे परशुरामा, तू फार मोठं पाप करून आलायस. तुझा क्रोध ही तुझी कमजोरी आहे. तू स्वतःच्या क्रोधावर ताबा मिळवायला शिकले पाहिजे. सोशिकपणा हा ब्राह्मणांचा गुणधर्म आहे आणि तो तू अंगीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजेस. आपल्या या गुणांमुळेच बाकीचे लोक आपला आदर करतात आणि परमेश्वरालाही आपण प्रिय आहोत. सहस्रार्जुन हा सार्वभौम राजा होता, त्यामुळे त्याचा वध करण्याने तुला ब्रह्महत्येपेक्षाही जास्त पाप लागले. तेव्हा हे पाप धुवून काढण्यासाठी तू 1 वर्षभर सर्व तीर्थांना भेट दे, पवित्र नद्यांमध्ये स्नान कर आणि मग आश्रमात परत ये. त्याप्रमाणे परशुराम 1 वर्षभर बाहेर होता. 1 वर्षानंतर तो आश्रमात परत आला. त्याच्या मातापित्यांनी त्याचे अतिशय आनंदाने स्वागत केले. एक दिवस जमदग्नींची पत्नी रेणुका नदीवर पाणी आणण्यासाठी गेली तेव्हा तिने तिथे चित्रसेन नावाचा गंधर्व अप्सरांबरोबर जलक्रीडा करताना बघितला. तो दिसायला अतिशय सुंदर होता. ती त्याच्याकडे बघत राहिली आणि त्यामुळे हवनाच्या वेळेचा तिला विसर पडला. हवनाची वेळ टळून गेली असं पाहून जमदग्नी शाप देतील या भयामुळे, या चिंतेमुळे ती भयभीत झाली आणि लगेच येऊन पाण्याचा कलश महर्षींच्या समोर ठेवून हात जोडून उभी राहिली. जमदग्नी ऋषींना स्वतःच्या तपाच्या बळावर तिच्याकडून काही क्षण झालेला मानसिक व्यभिचार समजला होता. ते क्रोधाने आपल्या मुलांना म्हणाले, पुत्रांनो, ह्या पापिणीला ठार करा. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यानंतर पित्याच्या आज्ञेनुसार परशुरामांनी मातेसह सर्व भावांनाही मारून टाकले, कारण आपल्या पित्याचे योग सामर्थ्य आणि तपश्चर्येचा प्रभाव तो चांगल्या रीतीने जाणत होता. ह्या कृत्यामुळे जमदग्नी ऋषी प्रसन्न झाले आणि परशुरामाला म्हणाले, हे परशुरामा, माझ्या आज्ञेचे तात्काळ पालन केल्याबद्दल मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. तुला हवा तो वर तू माग. तेव्हा परशुराम म्हणाला, माझ्या आईला आणि भावांना जिवंत करा आणि मी त्यांना मारले होते ही आठवण ते विसरून जाऊ देत. आत्तापर्यंत जमदग्नींचा आपली पत्नी आणि पुत्रांबद्दलचा क्रोध शांत झाला होता. त्यांनी आनंदाने तो वर दिला.
ते सर्वजण जणू गाढ झोपेतून उठावे त्याप्रमाणे सुखरूप उठून बसले. सहस्त्रार्जुनाचे जे पुत्र परशुरामाकडून हार खाऊन पळून गेले होते, त्यांना आपल्या पित्याच्या वधाची आठवण होऊन एक क्षण सुद्धा चैन पडत नसे. एके दिवशी परशुराम आपल्या भावांसह आश्रमाच्या बाहेर वनामध्ये गेला असताना ही संधी साधून सूड उगवण्यासाठी सहस्त्रार्जुनाची मुले आश्रमात येऊन पोचली. जमदग्नी ऋषी परमेश्वराची साधना करत बसले होते. त्या मुलांना बघून रेणुकेला त्यांचा वाईट हेतू लक्षात आला. तिने त्यांना जमदग्नींना न मारण्याची दीनवाणीने प्रार्थना केली. परंतु त्या नीचांनी तिच्या विनवणीकडे लक्ष न देता साधना करणाऱ्या जमदग्नींचे मस्तक कापून टाकले. सती रेणुका शोकाने अत्यंत व्याकुळ झाली. रामा रामा लवकर ये अशा हाका मारत ती जोरजोराने रडू लागली. परशुरामाने दुरून तिचा हंबरडा ऐकला आणि धावतच आश्रमामध्ये आला. त्याने एक नजर आपल्या मृत पित्याकडे टाकली आणि बाकी सर्व आपल्या भावांवर सोपवून तो परशु उचलून आश्रमाबाहेर पडला. तेव्हाच त्याने पण केला की पृथ्वीवरील सर्व क्षत्रियांचा तो नाश करेल. तो विजेच्या वेगाने महिष्मती नगराकडे गेला. सहस्त्रार्जुनाच्या मुलांना मारणे म्हणजे त्याच्यासाठी अगदी साधी गोष्ट होती. परशुरामाच्या क्रोधापुढे त्या राजपुत्रांचं काहीच चाललं नाही. त्याने एका क्षणात त्या सर्व राजपुत्रांची मस्तकं कापून टाकली आणि नगरांमध्ये त्या मस्तकांचा मोठा डोंगर रचला. हे भयानक कृत्य पाहून नगरवासी भयाने चळचळ कापू लागले. सर्व नगरात रक्ताची नदी वाहू लागली. तरी सुद्धा परशुरामाचा राग शांत झाला नाही. तो सर्व पृथ्वीवर फिरून त्याने सर्व उद्धट क्षत्रियांची हत्या केली. त्याने 21 वेळा पृथ्वी फिरून उद्धट क्षत्रियांची हत्या केली आणि त्यांच्या रक्ताने 5 सरोवरे तयार केली. त्यांना समंत पंचक असं म्हणतात. त्यानंतर परशुरामाने आपल्या पित्याचे मस्तक त्याच्या धडाला जोडले आणि समंत पंचकाच्या ठिकाणी आपल्या पित्याच्या शरीरावर अग्निसंस्कार केले. त्यानंतर त्याने अनेक यज्ञ करून अनेक क्षत्रिय राजांना मारल्याच्या पापाचे क्षालन करण्याचा प्रयत्न केला. हैहय्य या देशीचा दुष्ट राजांचा संहार करून पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी नारायणांनीच परशुरामाचा अवतार घेतला होता. हाच परशुराम पुढील मन्वंतरामध्ये सप्तर्षींपैकी एक होता. वसिष्ठांकडून कौशिक राजाचे स्वागत. पुरुरव्याला 6 पुत्र होते. सर्वात ज्येष्ठ पुत्राचे नाव आयु असं होतं. सर्वात कनिष्ठ पुत्राचं नाव विजय असं होतं. विजयच्या वंशावळीत गाधी नावाचा राजा होऊन गेला. गाधीच्या पुत्राचे नाव कौशिक असं होतं. हा जन्माने क्षत्रिय असला तरी त्याच्यामध्ये ब्राह्मणाचे गुणधर्म होते. हाच पुढे विश्वामित्र ह्या नावाने प्रसिद्ध झाला. कौशिक राजा हा फार प्रसिद्ध आणि अतिशय चांगला राजा होता. तो आपल्या प्रजेचे उत्तम रीतीने पालन करत होता. एकदा तो आपल्या सैन्यासह वनात फिरत असताना त्याला ब्रह्माचे पुत्र वसिष्ठ यांचा आश्रम दिसला. जवळ गेल्यावर राजाच्या लक्षात आलं की तिथे अनेक मोठमोठे ऋषी तपश्चर्या करत होते. ती सर्व वास्तू ब्रह्मलोकासारखी दिसत होती. सर्व क्षत्रियांमध्ये असा नियम आहे की ऋषींच्या आश्रमाजवळून ते जात असतील तर ऋषींच्या आश्रमाला भेट दिल्याशिवाय ते पुढे जाणार नाहीत आणि ऋषीसुद्धा त्या राजाचे योग्य रीतीने आदरातिथ्य करीत. त्याप्रमाणे राजा कौशिकाने वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात प्रवेश केला आणि त्यांना साष्टांग नमस्कार घातला. वसिष्ठ ऋषींना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी मोठ्या आपुलकीने राजाचे स्वागत केले. दोघांनीही एकमेकांची प्रेमाने विचारपूस केली. त्यानंतर वसिष्ठ ऋषी म्हणाले, हे राजा, मला तुला आणि तुझ्या सर्व सैन्याला भोजन देण्याची इच्छा आहे. तेव्हा कौशिक राजा म्हणाला, तुम्ही आमचे फळं आणि दूध देऊन स्वागत केले आहे
आणि तुमचं पवित्र दर्शन हे आमच्यासाठी भोजनासारखंच आहे. तेव्हा तुम्ही कसलीही तसदी घेऊ नका. आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघत आहोत, असं म्हणून राजा निघू लागला. पण वसिष्ठ ऋषी काही केल्या आपला आग्रह सोडत नव्हते. शेवटी कौशिकाने त्यांच्या आमंत्रणाचा स्वीकार केला आणि दोघेही आश्रमाच्या बाहेर आले. वसिष्ठ ऋषींकडे शबाला नावाची कामधेनू होती. ज्यावेळेस समुद्रमंथन झाले तेव्हा त्या क्षीरसागरातून कामधेनू बाहेर आली होती आणि ती वसिष्ठ ऋषींना दिली होती. वसिष्ठ ऋषींनी शबलाला हाक मारली तेव्हा एक अतिशय सुंदर गाय त्यांच्यापुढे येऊन उभी राहिली. वसिष्ठांनी तिला सांगितलं, शबाले, हा ह्या देशाचा राजा कौशिक आहे आणि त्याच्याबरोबर त्याचं बरंच सैन्य आलं आहे. तेव्हा त्या सर्वांसाठी तू भोजनाची व्यवस्था कर. इथला प्रत्येक मनुष्य समाधानी आणि तृप्त झाला पाहिजे. शबालाने सर्वांच्या मेजवानीची व्यवस्था केली. तिथे वेगवेगळ्या प्रकारची पक्वान्ने होती, अनेक प्रकारची पेये होती. तिथे असणारा प्रत्येक मनुष्य ते अन्नग्रहण करून अत्यंत तृप्त झाला. कौशिक राजासुद्धा अत्यंत आनंदी झाला. तो ऋषींना म्हणाला, माझ्या उभ्या आयुष्यात इतके चवदार भोजन मी कधीच खाल्ले नव्हते. मी तुम्हाला विनंती करतो, अशी गाय खरं म्हणजे राजाजवळ पाहिजे. तिचा फायदा जास्तीत जास्त लोकांना झाला पाहिजे. तेव्हा ही गाय तुम्ही मला द्याल का? तिच्या बदल्यात मी तुम्हाला 1000 गायी देईन. कौशिकाचे हे बोल ऐकून वसिष्ठांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी स्वतःला सावरलं आणि ते राजाला म्हणाले, हे राजा, तू मला 1000 गायी काय, 1,00,000 गायी दिल्यास, किती सोने चांदी दिलंस तरी माझी शबाला मी कोणालाही देणार नाही. शबाला म्हणजे जणू माझ्या शरीराचा भाग आहे आणि तिला मी माझ्यापासून वेगळी करणार नाही. मी तुला ती देऊ शकत नाही. कौशिक राजा पण माघार घेईना. तो वसिष्ठ ऋषींना वेगवेगळी आमिषे दाखवू लागला. तो म्हणाला, मी तुम्हाला झूल घातलेले 1000 हत्ती, घोडे असलेले रथ, करोडोंनी कपिला गायी, अनेक मौल्यवान रत्ने, तुम्ही जे मागाल ते देऊ करेन. तुम्ही मला शबाला द्या. वसिष्ठ ऋषींनी अत्यंत खेदपूर्वक पण निश्चयाने आपली मान हलवली आणि ते म्हणाले, शबाला माझं सर्वस्व आहे. माझी सर्व तपश्चर्या तिच्यामध्ये अंतर्भूत आहे. तेव्हा ह्या विषयावर चर्चा करण्यात काय अर्थ आहे? मी तिला कुणालाही देणार नाही. निराश राजा. कौशिक क्षत्रिय राजा होता आणि अजूनपर्यंत त्याच्या इच्छेला कुणीच नकार दिला नव्हता. त्यामुळे तो अतिशय रागावला होता. त्या सुंदर गायीवर त्याचं मन जडलं होतं. तो रागारागाने आश्रमाच्या बाहेर पडला आणि आपल्या सेवकांना त्याने शबालाला जबरदस्तीने घेऊन यायला सांगितलं. सेवक तिला घेऊन जाऊ लागल्यावर ती विचार करू लागली, वसिष्ठांसारख्या महर्षींनी माझा त्याग का केला? माझी अशी काय चूक झाली की ज्यामुळे त्यांनी मला ही शिक्षा दिली? राजाचे सेवक मला जबरदस्तीने ओढून घेऊन जात आहेत आणि माझ्या पित्याप्रमाणे असलेले वसिष्ठ ऋषी काहीच करत नाही आहेत. मी आता जाऊन त्यांना विचारते. त्यांनी राजाच्या सेवकांना मला घेऊन जाण्याची परवानगी दिली तरी कशी? असा विचार करून तिने राजाच्या सेवकांचे बंधन तोडून टाकून ती वाऱ्याच्या वेगाने वसिष्ठ ऋषींच्या जवळ पोचली आणि त्यांच्या पायावर मस्तक ठेवून त्यांना विचारू लागली, पिताश्री, तुम्ही माझा त्याग का केलाय? तुमच्या समोर हे सेवक मला ओढून नेत आहे आणि तुम्ही काहीच का बोलत नाहीत? तेव्हा वसिष्ठ ऋषी म्हणाले, हे बालिके, तुझ्याकडून कुठलीच चूक झाली नाही आणि मी तुला शिक्षाही देत नाही. हा राजा अत्यंत बलाढ्य आहे. त्याच्याकडे एक अक्षौहिणी सैन्य आहे आणि त्यामुळेच तो तुला जबरदस्तीने घेऊन जात आहे. शबाला म्हणाली, हे महर्षी, तुमच्या ब्राह्मबलापुढे तो कितीही मोठा क्षत्रिय राजा असला तरी त्याची तुलना होऊ शकत नाही. 3 लोकांमध्ये तुमच्या महतीची कीर्ती पसरलेली आहे. पिताश्री, तुम्ही मला अनुमती द्या की ज्यामुळे तुमचा आशीर्वाद असलेली
माझ्यासारखी साधीसुधी गाय सुद्धा त्याच्याहून श्रेष्ठ आहे हे मी राजाला दाखवून देईन. त्याच्या उद्धटपणाची शिक्षा मी त्याला देईन आणि त्याचं गर्वहरण करीन. वसिष्ठांनी एक नजर तिच्यावर टाकली. तिचे डोळे रागाने लाल झाले होते. ती रागारागाने जोरजोरात शेपटी आपटत होती. वसिष्ठांनी तिच्याकडे बघून स्मितहास्य केले. तिच्या पाठीवरून हात फिरवून तिला शांत केले आणि म्हणाले, मी तुला अनुमती देत आहे. एका क्षणात तू राजाच्या सैन्याला युद्धात हरवेल असं सैन्य निर्माण कर. शबानाने फक्त आपले अंग हलवले आणि तिथे एका क्षणात प्रचंड मोठे सैन्य निर्माण झाले आणि हजारो सैनिक कौशिक राजाच्या सैन्याशी लढू लागले. एका गायीने तयार केलेल्या सैन्यामुळे आपल्या सैन्याचा पराभव होतोय हे पाहून राजाला अतिशय संताप आला आणि तो स्वतः त्या सैन्याशी लढू लागला. राजाचा आवेश बघून आणि तो आपल्या सैन्याचा कसा नाश करत आहे हे पाहून शबानाने जास्त सैन्य तयार केले. कौशिकाचे पुत्रसुद्धा युद्धात सामील झाले. पण शबाला नवीन सैन्य तयार करतच होती. त्या सर्वांनी वसिष्ठांवर आक्रमण केले. तेव्हा वसिष्ठांनी आपल्या बळावर कौशिकाच्या पुत्रांची राख करून टाकली. कौशिक राजा अतिशय दुःखी झाला. त्याच्या सर्व सैन्याचा आणि पुत्रांचा नाश झाला होता. तो म्हणजे बळ नसलेल्या समुद्रासारखा किंवा ज्याचे पंख बंद करून ठेवलेत अशा पक्षासारखा निर्बल झाला होता. त्याचं सर्व तेज नाहीसं झालं होतं आणि तो मावळतीच्या सूर्याप्रमाणे निस्तेज दिसत होता. एक शब्दही न बोलता मान खाली घालून कौशिक राजा आश्रम सोडून आपल्या राज्यात निघून गेला. कौशिकाची तपश्चर्या. कौशिक राजाचा राग अजिबात शांत होत नव्हता. एका गायीने निर्माण केलेल्या सैन्याने आपल्या एवढ्या मोठ्या सैन्याचा पराभव केला याचं शल्य त्याच्या मनाला सतत बोचत होतं. ह्या सर्वाचा त्याला वीट आला होता आणि त्याने आपले राज्य आपल्या पुत्रावर सोपवून तो हिमालयात तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला. तिथे त्याने अनेक वर्षे तप केले. त्याच्या त्या तपाने महादेव प्रसन्न झाले आणि त्याच्याजवळ येऊन महादेवांनी त्याला तपाचे प्रयोजन विचारले आणि इच्छापूर्तीचा वरही दिला. कौशिकाने महादेवांना साष्टांग प्रणिपात केला आणि तो त्यांची स्तुती करू लागला. कौशिक महादेवांना म्हणाला, हे महादेवा, तुम्ही माझ्यावर प्रसन्न झाला असाल तर मला धर्मविद्येमध्ये निष्णात होण्याचा वर द्या आणि त्याचप्रमाणे अनेक दैवी अस्त्रांची मला प्राप्ती करून द्या. तेव्हा महादेव म्हणाले, हे सर्व मी तुला दिले आहे, तेव्हा तू शांतपणे राज्यात परत जा. कौशिक राजा आपल्या राज्यात परत आला. आता त्याचा आत्मविश्वास परत आला होता आणि त्याचबरोबर त्याचा अहंकार 10 पटीने वाढला होता. तो विचार करू लागला, आता वसिष्ठ ऋषींचा मी सहजगत्या पराभव करू शकेन. ह्या दैवी अस्त्रांचा ते प्रतिकार करू शकणार नाहीत. मी त्यांचा पराभव करून कामधेनूला माझ्या राज्यात घेऊन येईन. कौशिक राजा वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात गेला आणि कुणालाही काहीही कल्पना न देता त्याला महादेवांकडून मिळालेली अस्त्रे एक एक करून आश्रमात सोडू लागला. त्यामुळे आश्रमात असलेले पाळीव प्राणी आणि पक्षी घाबरून पडू लागले. आश्रमात राहणारे शिष्यसुद्धा या अचानक हल्ल्यामुळे आश्रम सोडून पळून गेले. आश्रम आणि त्याच्या आजूबाजूची सर्व जागा वैराण होऊन गेली. तिथे सर्व ठिकाणी स्मशान शांतता पसरली. वसिष्ठ ऋषींना अतिशय राग आला. ते स्वतःशीच म्हणाले, हा कौशिक राजा मला पुन्हा पुन्हा विनाकारण त्रास देतोय. आता ज्याप्रमाणे सूर्य बर्फाचा नाश करतो त्याप्रमाणे मी ह्याला नष्ट करेन. वसिष्ठ ऋषी कौशिक राजाच्या समोर येऊन उभे राहिले आणि त्याला म्हणाले, हे राजा, माझा हा शांत आश्रम तू नष्ट केलायस, त्यामुळे मी अतिशय क्रोधित झालो आहे. तुला कुठल्याच गोष्टींचे औचित्य नाही आहे. मी आता तुला जिवंत ठेवणार नाही.
असं म्हणून त्यांनी आपला अग्नीसारखा तेजस्वी दंड उचलला. वसिष्ठांच्या या बोलांनी कौशिक राजा अजिबात घाबरला नाही, कारण त्याच्याकडे अनेक दैवी अस्त्रे होती. त्याने अग्नीला वंदन करून दिव्यास्त्रे जागृत करण्यास सुरुवात केली. वसिष्ठ ऋषी म्हणाले, तू तुझ्या दिव्यास्त्रांच्या साह्याने मला आव्हान देतोयस. असं म्हणून त्यांनी आपला दंड राजाच्या दिशेने भिरकावला आणि म्हणाले, आता तुझे धैर्य बघतोच. मी तुझ्या समोर उभा आहे. तू मला काय करतोस ते बघूया. तुझे क्षत्रिय बळ जास्त आहे की माझं ब्राह्मबळ हे आता समजेलच. तू क्षत्रिय वंशाला कलंक लावलायस. तुला आता ब्राह्मणाच्या श्रेष्ठत्वाची प्रचिती येईल. असं म्हणून त्यांनी आपला ब्रह्मदंड स्वतःच्या समोर उभा केला. कौशिकाने सोडलेले अग्नीचे ज्वालांकित अस्त्र जेव्हा ब्रह्मदंडाला भिडले तेव्हा अग्नीवर पाणी पडल्याप्रमाणे विझून गेले. त्यानंतर कौशिकाने वरुण, रौद्र, पशुपत अशी अनेक अस्त्रे वसिष्ठांवर सोडली. पण ब्रह्मदंडापुढे ही सर्व अस्त्रे निष्प्रभ ठरली. राजाचा क्रोध वाढू लागला. मानवास्त्र, गंधर्व, स्वापना, वृत्रासुराला ज्याने मारले ते इंद्राचे वज्रास्त्र अशी सर्व अस्त्रे निष्प्रभ ठरली. बळीला ज्याने बद्ध केले होते ते ब्रह्मपाशास्त्र, चक्र आणि पाठोपाठ अशी अनेक प्रसिद्ध अस्त्रे कौशिकाने वसिष्ठांवर सोडण्याचा प्रयत्न केला. पण कशाचाच उपयोग ब्रह्मदंडांपुढे होत नव्हता. आकाशात सर्व देव जमा झाले. ब्रह्मबळाचे तेज तिन्ही लोकांमध्ये श्रेष्ठ दिसून येत होते. कौशिक राजाने शेवटचा उपाय म्हणून वसिष्ठ ऋषींवर ब्रह्मास्त्र सोडले. सर्वजण उत्सुकतेने काय होतं ते बघू लागले. परंतु ब्रह्मास्त्राचा निभाव पण ब्रह्मदंडापुढे लागला नाही. वसिष्ठ ऋषी जणू अग्नी देवाप्रमाणे तळपत होते. त्यांच्या शरीरातून अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. त्यांचा ब्रह्मदंड अतिशय तेजस्वी आणि झगमगीत दिसत होता. स्वर्गातील सर्व ऋषींनी आणि देवांनी वसिष्ठ ऋषींच्या ब्रह्मतेजाला वंदन केले आणि म्हणाले, हे ऋषी, तुम्ही सर्व श्रेष्ठ आहात. तुम्ही कौशिक राजाला पूर्णपणे पराभूत केले आहे. तेव्हा कृपया आपला क्रोध शांत करा. जगाला आपल्या क्रोधापासून वाचवा. हे ऐकल्यावर वसिष्ठ ऋषींनी आपला क्रोध शांत केला आणि ब्रह्मदंडही शांत केला. कौशिक राजाने आपले धनुष्यबाण फेकून दिले आणि तो रागारागाने स्वतःशीच म्हणाला, धिक्कार असो या क्षत्रिय बळाचा. ब्राह्मबळ सर्वात श्रेष्ठ आहे. या ऋषींनी केवळ त्यांच्या ब्रह्मदंडाच्या जोरावर मला महादेवांनी दिलेली सर्व अस्त्रे परतवून लावली. आता मी इतकी मोठी तपश्चर्या करेन की मी त्यांच्याप्रमाणेच बलशाली होईन आणि मला ब्रह्मत्व प्राप्त होईल. त्याच्या मनात वसिष्ठ ऋषींबद्दल इतका तीव्र द्वेष होता की तो दक्षिणेकडे घोर तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला. त्याच्या मनात ब्रह्मर्षी होण्याची तीव्र इच्छा होती. त्यासाठी त्याने मोठी तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला. हजारो वर्षे तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव आले आणि कौशिक राजाला म्हणाले, तुझ्या तपावर स्वर्गातले आम्ही सर्व देव प्रसन्न झालोय. तू अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहेस. आतापासून तुला राजर्षी कौशिक म्हणून संबोधलं जाईल. असा वर देऊन ब्रह्मदेव सत्यलोकात निघून गेले. कौशिक राजाला आनंद झाला नाही. तो दुःखी आणि निराश झाला. त्याला जग जिंकायचं होतं आणि त्याच्या पदरी फक्त राजर्षी ही उपाधी पडली होती. तो स्वतःशीच म्हणाला, इतकी वर्षे तपश्चर्या करून मला फक्त राजर्षी हीच उपाधी मिळाली, पण माझ्यासाठी हे पुरेसं नाही. मी परत प्रयत्न करेन. आणि असं म्हणून त्याने आपली घोर तपश्चर्या चालू ठेवली. कौशिकाची लहानशी चूक. कौशिक परत घोर तपश्चर्या करू लागले हे बघून इंद्र घाबरला. आपले इंद्रपद आता डळमळीत होतं की काय अशी भीती त्याला वाटू लागली. तेव्हा कौशिकांच्या तपश्चर्येत विघ्न आणण्याचं त्याने ठरवलं. त्याने मेनका अप्सरेला बोलावून पाठवलं. मेनका आल्यावर इंद्र मेनकेला म्हणाला, हे मेनके, माझ्या सर्व अप्सरांमध्ये तू सर्वात सुंदर आहेस. मला तुझी मदत हवी आहे. कौशिक फार मोठे तप करीत आहेत
त्यांच्या तपामुळे ते मध्यान्नीच्या सूर्याप्रमाणे तळपत आहेत. त्यांची तपश्चर्या इतकी घोर आहे की माझे स्वर्गातील सिंहासन जाईल अशी मला भीती वाटत आहे. त्यांची सर्व इंद्रिये त्यांच्या अधीन आहेत आणि अत्यंत एकाग्रतेने ते आपले तप करीत आहेत. तेव्हा तू तुझ्या सौंदर्याने आणि मादकतेने त्यांना मोहित कर. त्यांच्यातील पुरुषी अभिलाषेला आव्हान दे. कसंही करून त्यांचा तपोभंग कर आणि मला प्रसन्न कर. इंद्राचे हे बोल ऐकून मेनका घाबरली आणि ती म्हणाली, इंद्रदेवा, मला खूप भीती वाटते. कौशिक फार मोठे तपस्वी आहेत आणि त्याचप्रमाणे शीघ्रकोपी आहेत. ते क्षत्रिय असून सुद्धा स्वतःच्या तपश्चर्येच्या बळावर ब्राह्मण झाले आहेत. त्यांच्यापुढे माझा निभाव कसा काय लागेल? त्यांनी मला शाप दिला तर मी काय करू? तुम्ही जर मला माझ्या सुरक्षिततेची खात्री देत असाल तरच मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे वागेन. माझ्याबरोबर वसंत ऋतू, फुलांचा सुगंध आणि मंजूळ वारा यांना पाठवा. त्यांच्या मदतीने मला त्यांचा तपोभंग करून मोहित करणं सोपं जाईल, कारण या तिघांच्या सानिध्याने प्रेम उमलण्यास मदत होते. इंद्रदेवाकडून सर्व मागण्यांचा होकार मिळाल्यानंतर मेनका पृथ्वीवर उतरली आणि कौशिक तप करत होते त्यांच्या जवळपासच राहू लागली. ती योग्य संधीची वाट पाहत होती. एक दिवस कौशिक आपल्या तपातून उठले आणि फिरत होते. तेव्हा मेनकेने आपल्या सौंदर्याने, मादकतेने, वसंत ऋतू आणि मंजूळ वारा यांच्या मदतीने कौशिकांना मोहित करण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या ह्या प्रयत्नांना यश आलं. कौशिक तिच्यावर मोहित झाले आणि आपली तपश्चर्या सोडून ते तिच्याबरोबर राहू लागले. अशी 10 वर्षे गेली आणि कौशिकांच्या ध्यानात आपली चूक आली. त्यांच्या ह्या मोहामुळे त्यांनी फार वेळ गमावला आणि आपले मिळवलेले तपही गमावले. त्यांना अतिशय दुःख झाले आणि स्वतःचाच खूप राग आला. त्यांच्या लक्षात आलं की देवांनीच मेनकेला त्यांचा तपोभंग करण्यासाठी पाठवलं होतं. हातात बाळ घेऊन उभी असलेल्या मेनकेला त्यांनी क्षमा केली आणि तिला सोडून ते परत तपश्चर्या करायला जात आहेत असे त्यांनी मेनकेला सांगितले. ते कौशिकी नदीच्या तीरावर तप करण्यासाठी निघून गेले. कौशिकी नदी ही त्यांची बहीण सत्यवती होती. त्यांनी अतिशय घोर तपश्चर्या सुरू केली. अनेक वर्षे त्यांनी खडतर तपश्चर्या केली आणि शेवटी ब्रह्मदेव आणि इतर देव त्यांच्यावर प्रसन्न झाले, त्यांच्यासमोर प्रकट झाले. ब्रह्मदेव म्हणाले, कौशिक, तुमच्या या घोर तपश्चर्येमुळे तुम्ही आता महर्षी झाला आहात. पण कौशिक स्थितप्रज्ञ होते. त्यांनी ब्रह्मदेवाला विचारलं, मी जितेंद्रिय झालो आहे का? तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, तुम्ही पूर्णपणे जितेंद्रिय झाला नाहीत. त्यासाठी तुम्हाला जास्त तपश्चर्या करावी लागेल. कौशिकांनी परत घोर तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. पुढची अनेक वर्षे आपले हात वर करून काहीही न खाता त्यांनी तपश्चर्या केली. हवा हेच त्यांचे अन्न होतं. त्यांचं तप जसं प्रखर होऊ लागलं तशी इंद्राला भीती वाटू लागली आणि त्याने स्वर्गातली दुसरी अप्सरा रंभा हिला कौशिकांचा तपोभंग करण्यासाठी बोलवले. रंभा खूप घाबरली होती, पण इंद्राने स्वतः तिच्याबरोबर येण्याचे आश्वासन तिला दिले. तिच्याबरोबर फुलांचा सुगंध आणि गाणारा बुलबुल पक्षीही दिला. रंभा या दोघांसह कौशिक ऋषी जिथे तप करत होते तिथे आली. बुलबुलाच्या गाण्याने आणि फुलांच्या सुगंधाने कौशिकांची समाधी भंग पावली. त्यांनी डोळे उघडले. समोर अतिशय सुंदर रंभा अप्सरा बघून हे इंद्राचे कपट कारस्थान आहे हे त्यांच्या लक्षात आलं. ते अतिशय क्रोधित झाले आणि रंभेला म्हणाले, तू इथे इंद्राच्या सांगण्यावरून मला मोहित करायला आणि माझं तपोहरण करायला आली आहेस हे मला समजले. तू ह्याच जागी शिळाहून हजारो वर्षे पडून राहशील असा शाप तिला दिला. दुसऱ्या क्षणी त्यांच्या लक्षात आलं की ब्रह्मदेव बोलले ते बरोबर होते की मी अजूनही जितेंद्रिय झालो नाही. माझ्या रागावर मी मात करू शकलो नाही. ह्यापुढे मी माझा क्रोध आवरेन आणि काहीही बोलणार नाही. मी माझ्या सर्व संवेदनांना तिलांजली देऊन अतिशय शांत चित्ताने तपश्चर्या करण्यास सुरुवात करेन.